रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मार्च 2026 हा जो महिना आहे ना, तर तो मेष राशीवाल्यांसाठी फक्त महिना नाही आहे, तर तो आहे तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलांची एक शांत चाहूल देणारा हा काळ असणार आहे. काही लोकांसाठी तर हा महिना नवीन संधी, भरपूर यश आणि अचानक बदल असं काहीतरी घेऊन येणार आहे. आणि विसरू नका, अचानक पैसा पण मिळण्याची शक्यता आहे. काहींसाठी तर अचानक जबाबदाऱ्या येतील, खूप संघर्ष करावा लागणार आहे. वेळोवेळी पदोपदी तुमच्या नात्याची कसोटी पाहिली जाणार आहे, परीक्षा पाहिली जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये तुम्हाला एक कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे. तो नेमकं कोणता असणार आहे हे आपण पाहणारच आहोत. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की तुम्ही तो येणाऱ्या संधीला ओळखू शकणार आहात का? का ती असंच अलगदपणे तुमच्या समोरून निघून जाणार आहे, हे तुम्हाला पाहायचं आहे. तर माझ्या मेष राशीच्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये असा एक काळ कळणार आहे, असा एक दिवस कळणार आहे. नेमकं तो दिवस कोणता असणार आहे की जो दिवस, जो काळ तुमचं पुढील 6 महिन्याचं भविष्य ठरवणार आहे. तर त्यासाठी शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा आहे, तर महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की माझ्या हातातून पैसे सहजपणे सुटत आहेत, सहजपणे निसटून जात आहेत, कारण अचानक खर्च उद्भवणार आहेत. मग ते आरोग्यासाठी असो किंवा घरामध्ये असो, किंवा मग वेगळ्या एखाद्या अचानक इमर्जन्सी येईल त्याच्यासाठी असो, खर्च नक्की राहणार आहे. आणि हे जे सगळे खर्च उद्भवणार आहेत ना, ते पहिल्या 10 दिवसांमध्ये उद्भवतील, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे महिना सुरू झाले की तुम्हाला खर्च राहणार आहे, तर त्यासाठी अगोदरच थोडंसं तयार राहा. परंतु थांबा, कारण 12 ते 18 मार्च दरम्यान तुमचं नशीब अचानकपणे आर्थिकदृष्ट्या वेगळं वळण घेऊ शकतं. ते कसं काय? अचानक धनलाभ होऊ शकतो, अचानक तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात. तुमचे जुने काही आर्थिक व्यवहार जिथे अडकलेले होते ते व्यवहार अचानकपणे पूर्ण होऊ शकतील. बोनस म्हणा किंवा अतिरिक्त कमाई किंवा इतर काही सोर्सेसमधून तुम्ही वेगळ्या सोर्सेसमधून पैसे कमवण्यामध्ये सफल राहणार आहात. मग यामधून तुम्हाला अचानक धनलाभ नक्की मिळणार आहे. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा पैसा येईल तेवढा पैसा टिकवण्यासाठी शहाणपणाची पण गरज आहे. तर तिथं थोडंसं बुद्धीचा विचार करून, बुद्धीचा वापर करून पैसे सेव्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मार्चमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सावध राहण्याची गरज आहे, कारण फसवणूक होण्याची खूप चान्सेस इथे दिसत आहे किंवा दाट शक्यता दिसत आहे. तुमच्या कोणा ओळखीच्या व्यक्तीकडूनच आर्थिक मागणी केली जाईल. मग तिथे तुम्हाला नाही म्हणता येणार नाही, परंतु थोडासा विचार करूनच मदत करा. कोणत्याही कागदपत्रांवर घाईमध्ये सही करायची नाही आहे. किमान 2दा तरी ती कागदपत्रे तपासा, वाचा आणि तुमचं कोणी लीगल ॲडवायझर असतील त्यांच्याशी सल्लामसलत करा आणि मगच साईन करा, कारण इथे पण फसवले जाण्याची शक्यता दाट दिसत आहे. खबरदारी घ्या. तुम्हाला या महिन्यामध्ये विशेष करून ऑनलाईन व्यवहार टाळायचे आहेत, कारण तुमच्यासाठी एक छोटी चूक पण मोठं नुकसान करू शकते. तर ही गोष्ट ध्यानी ठेवा. नोकरी करणाऱ्यांसाठी या महिन्यामध्ये तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाणार आहे, परंतु लगेचच फळ मिळेल अशी अपेक्षा करू नका. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्यावरचा जो विश्वास आहे ना, तो वरिष्ठ लोक ते जास्त प्रमाणामध्ये तुमच्यावरच्या विश्वासामध्ये वाढ होईल. ते तुमच्यावर अजून जास्त जबाबदाऱ्या टाकतील, अजून जास्त तुम्हाला एखादं प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. आणि विशेष करून प्रमोशनचे संकेत तुम्हाला या महिन्यामध्येच दिसतील. परंतु खरं यश मात्र एप्रिलमध्ये तुम्हाला मिळणार आहे. परंतु त्याचं बोलणं म्हणा, त्या गोष्टींचं किंवा तुमच्याबद्दल काही चर्चा असतील, तुम्हाला पदवाढीसाठी तुमच्या ऑफिसमध्ये काही एक चर्चा तुमच्या कानावर येऊ शकते किंवा शुभ संकेत तुम्हाला तुमच्या कानावर येऊन पडू शकतात. तुम्ही जर जॉब बदलण्याचा विचार करत आहात तर नक्कीच तुम्हाला नवीन ऑफर्स पण येणार आहेत. परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हा महिना तुमच्यासाठी निर्णयाचा नाही आहे,
कोणत्याही बाबतीमध्ये लगेचच निर्णय घेऊ नका. तर हा महिना आहे निरीक्षणाचा. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करायचं आहे. जॉबबद्दल असू दे किंवा तुमच्या ऑफिसमध्ये काही तुमच्याबद्दल किंवा तुमच्या विरोधामध्ये काही कट रचला जात असेल, काही गॉसिप चालू असतील, तर फक्त निरीक्षण करा. कोणत्याही बाबतीमध्ये या महिन्यामध्ये तरी निर्णय घेऊ नकात, कारण तो निर्णय नुकसान तुम्हाला देऊ शकतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. ऑफिसमध्ये तुम्ही शांत राहणं हे हरणं नाही आहे, हे ध्यानी ठेवा. तर ते आहे जिंकण्यासाठीचं सगळ्यात हुशार पद्धत. व्यावसायिक वर्गासाठी मात्र हा महिना धीम्या गतीने चालणारा आहे, परंतु तुमचा पाया जो आहे ना तो भक्कम करणार आहे. म्हणजे तुम्ही तुमचं पाय रोवून ठेवणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये. ठीक आहे, हळूहळू तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील, परंतु शेवट जो आहे महिन्याचा त्या काळामध्ये तुम्ही जर एक उभे राहणार आहात ना, तर ते मग पुढील सर्व तुमच्या आयुष्यासाठीचं एक तुमचं करिअर सेट होणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे हा जो मार्च महिना आहे ना, तर तो तुमच्यासाठी पायाभरणीचा काळ आहे असं पण तुम्ही म्हणू शकता. 15 मार्च नंतरचा काळ हा तुमच्या व्यवसायासाठी खूप उपयुक्त आहे, कारण त्यानंतरच तुमच्या ग्राहकांमध्ये म्हणा किंवा क्लायंट्स वाढतील. तुमच्या प्रोडक्ट जे आहे त्याची ॲडव्हर्टाइजमेंट किंवा त्याची जी पब्लिसिटी आहे त्याच्यामध्ये वाढ होईल आणि सगळ्या प्रकारे तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला मदत होणार आहे 15 मार्च नंतर. तर लक्षात ठेवा, महिन्याचा मध्याच्या नंतरचा काळ तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. मग त्या काळामध्ये जर तुम्हाला काही वेगळे चेंजेस करायचे असतील, निर्णय घ्यायचे असतील व्यवसाय संबंधी, तर ते तुम्ही घेऊ शकता. त्या काळामध्येच एखादं नवीन डील्स तुम्ही करू शकतात आणि जर तुम्हाला अजून तुमचा व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर त्या काळात तुम्ही निर्णय घेऊ शकतात किंवा एक स्टार्ट तरी तो तुम्ही करू शकतात, एक सुरुवात करू शकतात, प्लॅन करू शकतात तुम्ही. परंतु एक सल्ला आहे की पार्टनरशिपमध्ये कोणतेही व्यवहार असतील किंवा निर्णय घ्यायचे असतील, तुम्ही व्यवसाय करत असाल तर थोडंसं थांबा, कारण नुकसान होईल. पार्टनरशिपमध्ये सध्या कोणतेही निर्णय घेऊ नका. आणि विशेष करून तुम्हाला जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर तिथे अतिविश्वास टाळा, कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. मार्च महिना तुमच्या भावनांची परीक्षा घेणार आहे. कसं तर पहा, सिंगल जे कोणी आहेत ना मेष राशीचे व्यक्ती, तर त्यांच्यासाठी अचानक तुमच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती येणार आहे. म्हणतात ना लव्ह ॲट फर्स्ट साईट, असं काहीतरी तुमच्यासोबत नक्कीच घडणार आहे. आणि मग त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आकर्षण वाटेल किंवा अचानक भेट होईल, काहीतरी तुम्हाला त्यांच्याबद्दल रिलेशन आहे असं वाटेल आणि मग तुम्ही रिलेशनशिपचा विचार तुम्ही करू शकता. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये या महिन्यात कोणीतरी अचानकरित्या प्रवेश करणार आहे. असं जर काही झालं तर प्लीज कमेंट करून मला सांगायला तुम्ही विसरू नका. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी एक छोटासा गैरसमज, फक्त तो तुमच्या नात्यामध्ये दुरावा आणू शकतो, तुमच्यामधील अंतर अजून वाढवू शकतो. परंतु लक्षात ठेवा, छोटासा संवाद तो तुमचं नातं पुन्हा पहिल्यापेक्षाही जास्त घट्ट करू शकतो. फक्त एकमेकांशी बोलण्याची गरज आहे. गैरसमज झाले असतील तर वाढवू नका, ते मिटवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर नातं तुटू पण शकतं, याची तुम्ही काळजी घ्या. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी अजून थोडा वेळ वाट बघावी लागणार आहे. थोडीशी वाट बघा, मनासारखा पार्टनर नक्की मिळणार आहे, परंतु अजून काही अडचणी येऊ शकतात, जसं की कुंडली मिलन असेल किंवा समोरची पार्टी काहीतरी अपेक्षा करतील, अशा काही गोष्टी घडतील. मग त्या गोष्टींवर निवारण किंवा त्या अडचणींवर मात तुम्हाला करावी लागणार आहे, मग पुढे जाऊ शकता. परंतु सहजासहजी योग सध्या नाही आहे, तर या महिन्यापुरतं तर तुम्ही वाट बघावी. तुमचं वैवाहिक जीवन या महिन्यामध्ये थोडंसं ताणतणावांनी चढउतारांनी भरलेलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः समजूतदारपणा जर दाखवला तर नातं हे अधिक घट्ट होणार आहे पहिल्यापेक्षाही. तुमच्या संतानाबद्दल एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मग त्यांचं करिअर असू दे किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये यश मिळालेली बातमी असू दे, पण काहीतरी खूप समाधानकारक एक गोष्ट तुम्हाला त्यांच्याबद्दल कळणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला अभिमान वाटणार आहे. तर ती गोष्ट नेमकी कोणती आहे ते कमेंट करून नक्की मला सांगा तुम्ही.
विद्यार्थी वर्गासाठी मात्र एकाग्रतामध्ये वाढ करणारा हा महिना आहे. तुमचं मन शांत राहणार आहे, त्यामुळं तुम्ही कुठेही यश मिळवण्यामध्ये अगदी सफल असणार आहात. एखादी परीक्षा देत आहात, स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात, तर तिथे पण तुमचं मन शांत राहील. एक नवीन काहीतरी गोष्ट तुम्हाला शिकायला मिळणार आहे की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा मिळणार आहे अभ्यासामध्ये. आणि जे कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असतील किंवा प्रवेश परीक्षा देत असतील तर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त काळ आहे. मनापासून प्रयत्न करा, यश नक्की तुम्हाला मिळेल. फक्त मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. महिला वर्गाला मात्र बोनस असणारा किंवा गोल्डन चान्स असणारा हा महिना आहे, कारण तुम्हाला या महिन्यामध्ये अचानकपणे एक आनंदाची बातमी समजणार आहे. मग ती नेमकी कशाबाबत असणार आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. परंतु त्या बातमीमुळे तुमचं आयुष्य नक्की बदलणार आहे हे खरं आहे. त्याच्यामुळं खूप सुंदर अशी एक गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे आणि या सगळ्यांमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये संतुलन राखण्यामध्ये पण यशस्वी असणार आहात, सफल असणार आहात. ज्येष्ठ व्यक्तिवर्गासाठी मात्र काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या, कारण छोट्या मोठ्या कुरबुरी त्रास देतील, हाडेदुखी असतील, सांधेदुखी असतील किंवा अपचनाचे त्रास असतील, ह्या गोष्टी तुम्हाला विशेष करून त्रास देणार आहेत. मन थोडंसं चलबिचल राहील तर थोडंसं मेडिटेशनचा एक मदत तुम्ही घेऊ शकता आणि बोलण्यावर तुम्हाला थोडंसं नियंत्रण ठेवायचं आहे. चिडचिडेपणा तुम्हाला कमी करायचा आहे. या महिन्यामध्ये जर तुमचं आरोग्य पाहिलं तर डोकेदुखी, थकवा आणि रक्तदाबाचा त्रास तुम्हाला होऊ शकतो, तर त्याची तुम्ही खबरदारी घ्यावी किंवा काळजी घ्यावी. आता मार्च महिन्यामध्ये काही शुभ दिवस आहेत. त्या दिवसामध्ये जर तुम्ही तुमचं महत्त्वाची कामे केलीत ना तर ते अगदी सक्सेसफुल होणार आहेत. तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळणार आहेत. तर ते शुभ दिवस कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतेय. 5, 12, 17, 23 आणि 29 या ज्या तारखा आहेत ना, या तारखेला तुम्ही तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम करा, अगदी काम फत्ते होणार आहे. आणि तुमच्यासाठीचा शुभ रंग आहे लाल आणि सोनेरी. कोणतंही महत्त्वाचं काम असेल तर ते काम करत असताना लाल रंगाचा वस्त्र तुम्ही जर लाल रंगाचे कपडे जर तुम्ही परिधान केलात किंवा सोनेरी रंगाचे कपडे परिधान केलात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखे परिणाम मिळतील. आणि तुमच्यासाठीचा शुभ अंक आहे 1 आणि 9. तर आणि तुमच्यासाठी भाग्याची दिशा आहे पूर्व दिशा. मग पूर्व दिशेला कोणतंही काम तुम्हाला जर या महिन्यामध्ये मिळेल तर त्याला नाही म्हणू नका. पूर्व दिशेकडून येणारं कोणतंही काम करा किंवा तिथे जाऊन तुम्हाला काम करायचं असेल तर तिथे पण तुम्ही जाऊन काम करू शकता, कारण त्यामध्ये तुम्हाला 100% यश मिळणार आहे. किंवा पूर्व दिशेला केलेली कोणतीही सुरुवात तुम्हाला अगदी यशाचा जवळ घेऊन जाणार आहे. आता तुमच्यासाठीचे घातक दिवस कोणते आहेत ते मी सांगते, ते तुम्ही टाळायचे आहेत किंवा त्या दिवशी कोणतंही महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं नाही किंवा तुम्ही सुट्टी घेतली तरी चालेल. ते घातक दिवस आहेत 3, 9, 14 आणि 21 मार्च या 4 तारखा तुम्ही लक्षात ठेवा. या तारखेला तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करायचं नाही आहे. दैनंदिन रुटीन चालू असेल ठीक आहे, पण एखादं शुभ कार्य असेल किंवा प्रवास असेल तर तो टाळा, कारण छोट्या मोठ्या दुखापती होण्याची शक्यता पण आहे, तर तिथे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स चालू असतील तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते, किंवा या महिन्यामध्ये काही तुम्हाला तुमच्या मनासारखे परिणाम पाहिजे असतील तर त्याच्यासाठी मी एक उपासना सांगते. ती म्हणजे दर मंगळवारी तुम्ही हनुमान चालीसा वाचायची आहे आणि दररोज तुम्ही देवाला लाल फूल अर्पण करा किंवा दर मंगळवारी केलं तरी खूप चांगले परिणाम मिळतील. मसुरीची डाळ आहे ती दान केली तर अजून चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. म्हणजे जर काही तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील, अडथळे असतील किंवा एखादं कामाची सुरुवात करत असाल तर ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. या गोष्टींची उपासना करा, दान करा वस्तू, म्हणजे तुम्हाला मनासारखे परिणाम मिळतील. मार्च महिन्यामध्ये एक ग्रह तुम्हाला एक वेगळीच कहाणी सांगत आहे. गुरु तुमच्या आर्थिक निर्णयांना एक दिशा देत आहे. शनी महाराज तुम्हाला तुमच्या खऱ्या जबाबदारीची जाणीव करून देणार आहे. राहू आणि केतू अचानक तुमच्या जीवनामध्ये अशा काही अनपेक्षित घटना घडवतील की त्यामुळे तुमची मानसिक अस्थिरता तुमच्यामध्ये निर्माण होईल. आणि मंगळ जो तुमच्या राशीचा स्वामी आहे तो तुम्हाला खूप ऊर्जा देणार आहे. या मार्च महिन्यात तुम्ही ऊर्जेने भरलेले असणार आहात, पण त्याचबरोबर तो तुमच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची परीक्षा पण घेणार आहे. तुम्ही क्रोधावर किती नियंत्रण ठेवता हे पण या महिन्यामध्ये
पाहिले जाणार आहे आणि ते तुमचा स्वामी मंगळच पाहणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे हा महिना तुमच्यासाठी साधासुद्धा महिना नाही आहे, तर हा महिना तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यातील किंवा या वर्षातील एक टर्निंग पॉइंट आहे, हे तुम्ही ध्यानी ठेवा. पहा, मेष राशीसाठी हा महिना म्हणजे शांत, एका वादळापूर्वीची शांतता आहे किंवा एक सुरुवात आहे. या महिन्यामध्ये नाती तुटतील, काही गोष्टी बदलतील आणि काही स्वप्न थांबतील, परंतु या सगळ्या बदलांमधून तुमचं खरं नशीब उघडणार आहे किंवा तुमचं खरं नशीब जन्म घेणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे या महिन्यामध्ये. संदेश आहे महत्त्वाचा, रागावर नियंत्रण ठेवा, कोणत्याही गोष्टीमध्ये घाई करू नका आणि विश्वास ठेवा स्वतःवर, कारण विश्व तुमच्यासाठी वेगळं काहीतरी विचार करून ठेवत आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहेत अजूनपर्यंत, तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही कोणती गोष्ट अनुभवणार आहात ती तुम्ही गोष्ट मला कमेंट करून नक्की सांगायची आहे, कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.